15 दिवस दररोज लसूण खाण्याचे 10 आश्चर्यकारक फायदे. लवकर बघा नाहीतर पश्चाताप होईल. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला थकवा जाणवतो का? तुम्ही वारंवार आजारी पडता का? तर कुठेही जाण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला अशा चमत्कारिक आयुर्वेदिक गोळीबद्दल सांगणार आहे जी कोणतेही दुष्परिणाम देत नाही आणि महागही नाही, पण ती तुमच्या स्वयंपाकघरातच पडून आहे. हो, मी लसणाबद्दल बोलत आहे. तो लसूण जो तुम्ही फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरता, तो खरं तर तुमच्या आरोग्याचे रहस्य आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की लसणाची एक छोटी पाकळी तुमचे शरीर आतून इतके मजबूत करू शकते की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. कारण ती तुमची प्रतिकारशक्ती रॉकेटसारखी वाढवते. सर्दी, खोकला, ताप, संसर्ग तुम्हाला सहज स्पर्शही करू शकणार नाहीत. मित्रांनो, तुमचे हृदय तरुणपणासारखे ठणठणीत राहील, कारण लसूण कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी लसूण एक वरदान आहे. तो रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यास मदत करतो. तुम्हाला वजन कमी करायचे आहे का? लसूण तुमचा चयापचय वाढवू शकतो. पण जर तुम्ही लसूण चुकीच्या पद्धतीने खात असाल, तर तुम्ही त्याचे सुमारे 70% फायदे गमावत आहात. कारण जर लसूण योग्य रीतीने खाल्ला नाही, तर तो फायद्याऐवजी नुकसानही करू शकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की लसूण कच्चा, शिजवलेला, भाजलेला किंवा मधासा कसा खावा. लसूण कधी खावा? सकाळी रिकाम्या पोटी की रात्री? किती लसूण खावा? 1 कळी की 5 कळ्या? लसूण कोणी खाऊ नये? गर्भवती महिला किंवा कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला लसणाचे असे एक रहस्य सांगणार आहे जे 95% लोकांना माहिती नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही तुमच्या आरोग्याला एक नवीन वळण देण्यासाठी तयार असाल, तर चला व्हिडिओ सुरू करूया. कारण आज तुमच्या आरोग्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही दररोज लसूण खात असाल, तर हा व्हिडिओ तुमचे जीवन बदलू शकतो. लसूण बहुतेक स्वयंपाकघरात आढळतो आणि जवळजवळ प्रत्येक जण तो तळून किंवा भाजून खातो. भाज्यांमध्ये वापरलेला लसूण अनेकदा जळालेला असतो, त्यामुळे बरेच जण तो खाण्याऐवजी प्लेटच्या बाजूला ठेवतात. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही काही अंशी बरोबर आहात. कारण भाज्यांमध्ये जास्त भाजलेला किंवा तळलेला लसूण खाल्ल्याने त्याचा विशेष फायदा होत नाही. त्यातील जवळजवळ सर्व पोषक घटक नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला फारसा फायदा मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की लसूण शरीरासाठी हानिकारक आहे किंवा तो नेहमी प्लेटच्या बाजूला ठेवावा. उलट, स्वयंपाकघरात आढळणारी ही छोटीशी गोष्ट शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फक्त तो खाण्याची योग्य पद्धत माहीत असणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसूण खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहे. तसेच लसूण खाण्याचे काही आश्चर्यकारक फायदेही सांगणार आहे. लसूण आपल्या शरीरासाठी कसा कार्य करतो, कोणत्या अवयवांना त्याचा फायदा होतो, तो कधी घ्यावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसणापासून कोणी दूर राहावे. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप महत्त्वाचे आहे. तर चला, पुन्हा सुरुवात करूया. मित्रांनो, लसणाचे असंख्य फायदे आहेत. लसूण हा आपल्या शरीरासाठी जादुई उपायांपेक्षा कमी नाही. पण आज मी तुमच्याशी त्याचे प्रमुख फायदे चर्चा करणार आहे. पहिला फायदा म्हणजे मेंदूसाठी लाभदायक. मित्रांनो, मेंदू हा शरीराचा तो अवयव आहे जो आपल्याला सामान्य माणसापासून यशस्वी व्यक्ती बनवतो.
परंतु या धावपळीच्या जीवनात मेंदूशी संबंधित समस्या जसे की ताण वाढत आहेत. अशा परिस्थितीत मेंदूला ताणमुक्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी लसूण खूप महत्त्वाचा आहे. कारण लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरात निर्माण होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण हळूहळू कमी होऊ लागतो. यामुळे आपल्याला अल्झायमर आणि डिस्लेक्सिया सारख्या मेंदूशी संबंधित अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण मिळू शकते. हे आजार किती गंभीर आहेत हे तुम्हाला यावरून समजू शकते की जर एखाद्याला डिस्लेक्सिया झाला तर त्याची स्मरणशक्ती हळूहळू कमी होऊ लागते. वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता घटते. गोष्टी विसरणे, विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील कालांतराने कमकुवत होऊ लागते. पण जर तुम्ही नियमितपणे लसूण खाल्लात तर तुम्ही या समस्यांपासून काही प्रमाणात दूर राहू शकता. दुसरा क्रमांक म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे संपूर्ण शरीराची स्वच्छता. लसणाचा दुसरा फायदा म्हणजे तो शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यात मदत करतो. म्हणजेच शरीरातील विषारी पदार्थ आणि हानिकारक बॅक्टेरिया बाहेर काढण्यास सहाय्य करतो. खरं तर शरीराचे डिटॉक्सिफिकेशन प्रामुख्याने 2 घटकांवर अवलंबून असते: लिसिन आणि सल्फर. लिसिन शरीरातील विषारी पदार्थ, हानिकारक बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक घटक काढून टाकण्यास मदत करते. ते रक्तातील हानिकारक धातू देखील कमी करण्यास मदत करते. तर सल्फर शरीराच्या अवयवांना निरोगी ठेवण्याचे काम करते. उदाहरणार्थ, जर तुमचे यकृत विषारी पदार्थांमुळे त्रस्त असेल किंवा मूत्रपिंड हळूहळू खराब होत असेल तर सल्फर ही नुकसान प्रक्रिया मंदावण्यास मदत करते आणि अवयवांचे आरोग्य सुधारण्यास सहाय्य करते. या अर्थाने आपण असे म्हणू शकतो की लसूण आपल्या एकूण आरोग्यासाठी आणि शरीराच्या अवयवांसाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे. तो केवळ शरीर डिटॉक्स करत नाही तर अवयवांना निरोगी ठेवण्यासही मदत करतो. म्हणून लसणाचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. तिसरा क्रमांक म्हणजे रक्तदाब नियंत्रण. आजकाल प्रत्येक घरात रक्तदाबाशी संबंधित किमान एक रुग्ण आढळतो. शरीर बाहेरून ठीक दिसते, परंतु कधी कमी तर कधी जास्त रक्तदाबाची तक्रार असते. रक्तदाबाशी संबंधित समस्यांचे एक प्रमुख कारण म्हणजे एंजिओटेन्सिनोजेनचे असंतुलन. लसूण त्याचे अतिउत्पादन कमी करून संतुलन राखण्यास मदत करतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाशी संबंधित समस्या हळूहळू कमी होऊ लागतात आणि रक्तदाबामुळे होणाऱ्या हृदयरोगांचा धोका देखील कमी होतो. विज्ञानानेही हृदय आणि बीपीसाठी लसणाचे फायदे मान्य केले आहेत. एका वैज्ञानिक अहवालानुसार हृदयाशी संबंधित आजारांना तोंड देणाऱ्या काही लोकांना नियमितपणे ठराविक प्रमाणात लसूण खाण्यास सांगितले गेले. काही महिन्यांनंतर तपासणी केल्यावर असे आढळले की त्यांच्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका सुमारे 16 ते 40% कमी झाला होता. म्हणूनच लसूण केवळ बीपीसाठीच नाही तर त्याच्याशी आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आता आपण लसणाच्या पुढील फायद्याबद्दल बोलूया, जो तुमच्यासाठी बोनस आहे, म्हणजेच हाडांसाठी लाभदायक. हाडे हा शरीराचा असा भाग आहे जो आपल्याला चालणे आणि हालचाल करणे शक्य करतो. त्यामुळे हाडांशी संबंधित कोणतीही समस्या अंथरुणाला खिळवून ठेवू शकते. पण जर तुम्ही मर्यादित प्रमाणात नियमित लसूण खाल्लात तर अशा समस्या टाळण्यास मदत होऊ शकते. हाडांशी संबंधित मुख्य आजारांमध्ये 2 नावे प्रामुख्याने घेतली जातात: ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस. हे दोन्ही गंभीर आजार मानले जातात. कारण जर या समस्या उद्भवल्या तर चालणे, उठणे, बसणे कठीण होते आणि तीव्र वेदना होतात. लसूण हाडांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतो, म्हणून त्याचे सेवन उपयुक्त ठरते. 5वा क्रमांक आहे एलडीएल, वाईट कोलेस्ट्रॉल कमी करणे. एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, ज्याला सामान्य भाषेत वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. जर ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागले
तर ते स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये LDL जमा होते तेव्हा अडथळे निर्माण होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील LDLची पातळी कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लसूण हा एक नैसर्गिक उपाय आहे जो प्लाक आणि लिपिड डिपॉझिट कमी करण्यास मदत करतो. क्रमांक 6 म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. रोगप्रतिकारक शक्तीला आपण शरीराचा रक्षक म्हणू शकतो. ती शरीराला बाह्य जीवाणू आणि विषाणूंपासून संरक्षण देते. पण जर एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर त्याला संसर्ग, सर्दी, खोकला आणि इतर आजार वारंवार होतात. तुम्ही पाहिले असेल की काही लोक हवामानात थोडासा बदल झाला तरी लगेच आजारी पडतात. हे लक्षण आहे की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. लसूण या बाबतीत मदत करू शकतो. तो नैसर्गिक अँटिबायोटिकप्रमाणे कार्य करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि रक्तप्रवाह निरोगी ठेवतो. त्यामुळे वारंवार होणारे संसर्ग कमी होण्यास मदत होते. क्रमांक 7 म्हणजे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत. आजकाल अनेक जोडप्यांना वंध्यत्वाच्या समस्या भेडसावत आहेत. अनेक पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण कमी असते. अशा परिस्थितीत नियमित लसूण सेवन उपयुक्त ठरू शकते. संशोधनानुसार लसूण शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास आणि त्यांची संख्या वाढवण्यास मदत करू शकतो. 8व्या क्रमांकावर आहे कर्करोगविरोधी गुणधर्म. कर्करोगाचा उल्लेख होताच अनेक लोक घाबरतात, कारण हा अत्यंत गंभीर आणि धोकादायक आजार मानला जातो. बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचा धोका वाढत चालला आहे. फुफ्फुसांचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकार आजकाल आढळतात. जर तुम्ही तुमच्या आहारात लसूण समाविष्ट केला आणि नियमितपणे सेवन केले तर कर्करोगाचा धोका काही प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकते. लसूणमध्ये काही जैवसक्रिय घटक आढळतात जे पेशींना हानीपासून संरक्षण देण्यास सहाय्य करतात. क्रमांक 9 म्हणजे यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत. जर तुम्ही लसूण योग्य पद्धतीने खाल्लात तर ते यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. फॅटी लिव्हरचा धोका कमी करण्यास आणि यकृताचे नुकसान टाळण्यास सहाय्य होऊ शकते. तसेच रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारण्यास मदत झाल्यास मधुमेहाचा धोका कमी होण्यासही हातभार लागू शकतो. आता प्रश्न येतो, लसूण खाण्याचा योग्य मार्ग कोणता आणि किती प्रमाणात घ्यावा? दररोज लसूण खाल्ल्याने सामान्यतः शरीराला समस्या उद्भवत नाहीत, परंतु प्रमाण महत्त्वाचे आहे. दररोज सुमारे 2 पाकळ्या लसूण पुरेशा असतात. काही लोक अधिक फायदे मिळवण्याच्या आशेने जास्त लसूण खातात, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात जळजळ, ॲसिडिटी किंवा घशात त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला लसणाची चव तीव्र वाटत असेल तर 2 पाकळ्या घेऊन त्या चांगल्या प्रकारे ठेचून किंवा बारीक करून घ्या. त्या बारीक केल्यानंतर सुमारे 10 मिनिटे तसेच ठेवून द्या. असे का करावे? लसूणमध्ये ॲलिन नावाचे संयुग असते, जे लसूण ठेचल्यावर ॲलिसिनमध्ये रूपांतरित होते. हे रूपांतर हवेच्या संपर्कात आल्यावर होते. त्यामुळे लसूण ठेचल्यानंतर थोडा वेळ ठेवणे उपयुक्त ठरते. त्यानंतर ते साध्या पाण्यासोबत घेऊ शकता. लसूण खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी. सकाळी उठल्यानंतर 2 पाकळ्या ठेचून 10 मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्यासोबत घ्या. तथापि, जर तुम्हाला कमी रक्तदाब, पोटाचे विकार, रक्त पातळ करणारी औषधे सुरू असतील किंवा तुम्ही गर्भवती असाल तर नियमितपणे लसूण औषधी प्रमाणात घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा,
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.